यवतमाळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसंच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सभा, घोषणा तसंच इतर बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत। मी सर्व नागरिकांना तशीच रिक्वेस्ट करणार आहे की असे कोणतेही जर चुकीचा मेसेज तुमचे सोशल मीडियावर तुमच्याकडे प्राप्त झाला असेल त्याची लगेच माहिती तुम्ही पोलीस प्रशासन यांच्याकडे द्या, त्याची सत्यता तपासून घ्या आणि चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल। पण कोणी चुकीचे मेसेज असतील त्यांना कृपा करून फॉरवर्ड करू नका। तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व ठिकाणी शांतता समितीची बैठक घेतलेली आहे। काही ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी प्रेझेंट होतो। तसेच त्या ठिकाणी असं पण काही ठिकाणी लोकांना मी रिक्वेस्ट पण केली आणि काही ठिकाणी लोकांनी असा एक्झाम्पल पण दिले आहे की वेगवेगळे समाजाची जर मिरवणूक त्यांच्या एरियामधून निघतील तर त्या ठिकाणी त्यांचे एकमेकांची धार्मिक स्थलांची त्या ठिकाणी रिस्पेक्ट करणे, तिकडे डीजेचा साऊंड वगैरे असेल तर तो कमी करून घेणे किंवा त्या ठिकाणी रंगाचा वापर करण्याच्याऐवजी पुष्प यांचा वापर करणे, याच्याबद्दल मी सर्व लोकांना रिक्वेस्ट करणार आहे। आणि शक्य झाला तर एकमेकांना रिस्पेक्ट देणे, त्यांचे मिरवणूक वगैरे कोणी असेल तर त्यांच्या पुष्पगुच्छ वगैरे देऊन स्वागतसुद्धा जर आपण सर्व लोकांनी केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एक चांगला कम्युनल हार्मनीचा मेसेज राज्य पातळीवर आणि देश पातळीवर देऊ शकतो, अशी मी सर्व यवतमाळचे नागरिकांकडून माझी अपेक्षा व्यक्त करतो।